हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत वडापाव। चला बनवायला स्टार्ट करूया। हे बेसनचं पीठ दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि पाणी ओतून ते मिक्स केलं आहे आणि त्याच्या गाठी पूर्णपणे फोडल्या आहेत आणि मीडियममध्ये हे तयार केलं आहे। कन्सिस्टन्सी तयार केली आहे। भाजी आधी मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत। बटाटे उकडेपर्यंत मी मिरची लसूण याची पेस्ट बनवून घेतली आहे। नंतर बटाटे उकडल्यानंतर जी पेस्ट केलेली आहे ती 2 चमचे तेलामध्ये फोडणी दिली आहे। त्याच्यामध्ये बटाटे कट करून त्याचे छोटे छोटे पीस करून टाकले आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि गॅस बंद करून ती हलवलेली आहे आणि या प्रकारे अशी भाजी बनवलेली आहे। भाजी बनवून झाल्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम करून झाल्यानंतर बटाट्याच्या भाजीचे ह्या साईजचे वडे बनवून घेतले आहेत। ते वडे ह्या पिठामध्ये भिजवून ते तेलामध्ये सोडले आहेत। अशा प्रकारे हे वडे तयार होत आहेत। वडे खाण्यासाठी आम्ही ह्या प्रकारचा ब्रेड आणला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनी कोणताही ब्रेड पाव यूज करू शकता। टीव्ही जवळ आहे। आणि वड्यामध्ये पिठामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकावे। सोड्याचं पीठ आहे ना, ठेवायचं नाही। ओ बाळा, राहिलेल्या पिठामध्ये थोडी चटणी टाकून मिक्स करून घेतलं। तीळ टाकले थोडे आणि या ब्रेड काय आणि कोथिंबीर आणि ब्रेडची अशी छोटे छोटे पीस केले आणि ते ह्याच्यामध्ये डीप फ्राय करायचे। तर अशा प्रकाराने आम्ही सगळे वडे करून ठेवलेत। आम्ही आता डीप फ्राय करतोय या ब्रेडला। पाव खा। ते हात चिकट होते ना बिर्याणी। आता मी माझ्या बहिणीला विचारणार आहे की हे सगळं कसं झालंय। चला विचारूया। स्टार्ट। माही, हे कसं झालंय? हे खूप मस्त झालं। मी अजून हे टेस्ट नाही केलं, हे जरा टेस्ट करून सांगते। माझ्या मैत्रिणीचा आता माझा मित्र खूप मस्त झालं, दोन्ही पण खूप मस्त झाले। तुम्ही जेव्हा पण वडापाव बनवा हे ट्रायच करायला घ्यायची। अगर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। तेव्हासाठी बाय बाय। 5 मिनिटं